नमस्कार, मी मीना कवडे आपल्याकडे येत आहे, तर आपण यांचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार. तर कुठून आलेले आहेत तुम्ही? मी जळगाव जिल्ह्यातून पारोळा तालुक्यातून सावरखेडे गावातून आली मॅडम. अच्छा, तर ह्या कोण आहे तुमच्या? माझ्या बहिणी. तुम्ही कुठं राहता? मी तेच राहते संभाजीनगरला. अच्छा, तर मग तुमचं कोण आहे लग्नाचं? माझा पण मुलगा आहे. तुमचा पण आहे आणि माझा तुमचा पण पण मुलगा मुलगा आहे. तर मग तुमचा मुलगा काय माझा करतो? मुलगा शेती करतो मॅडम. शिक्षण वगैरे झालेलं आहे. हां हां, तर शिक्षण किती झालेलं आहे मुलाचं? शिक्षण BA झालं आहे मॅडम. आमचं कपड्याचं दुकान पण आहे. हां हां, आम्ही मुलीसाठी आलेलो आहे. तर कोणतं गाव आहे तुमचं? आमचं सावरखेडे म्हणून गाव आहे, खानदेश जळगावमध्ये. अच्छा, तर मग तुम्ही म्हणजे गावाकडेच राहतात का? हो, गावाकडे राहतो. आणि कपड्याचं दुकान कुठं आहे मुलाचं? गावातच. गावातच आहे. हो. तर मुलगा म्हणजे त्याची जन्मतारीख काय आहे? ती 10/96 आहे. 96चा जन्म आहे. हो. तर तुमची कास्ट कोणती आहे? आम्ही राजपूत आहेत मॅडम. राजपूत आहे. तर तुम्हाला म्हणजे एकच मुलगा आहे का आणखीन? हा, एक मुलगा आहे. एक मुलगा आहे. मुलगी आहे का? मुलगी आहे, मुलीचं लग्न झालंय. मुलीचं लग्न झालेलं हो. आहे. तर मग तुम्ही काय करता? मी CRP म्हणून काम करते मॅडम, बचत गटाची. अच्छा. ग्रामसखी म्हणून गावात. अच्छा, आणि त्याच्या मुलाचे वडील काय करतात? डॉक्टर आहेत मॅडम, आपले फॅमिली फिजिशियन. मुलाचे वडील का? हो. अच्छा, शेती पण आहे आमची. शेती किती आहे तुम्हाला? शेती 8 एकर आहे मॅडम. मग शेती कोण करतं? शेती आम्ही दुसऱ्याकडून करून घेतो. म्हणजे बटाईन दिलेली हो, आहे? कारण वेळच नसतो ना मग अच्छा. शेती करायला. तर चांगलं आहे ना, मग चांगली फॅमिली. तर मग तुम्हाला आता मुलगी कशी पाहिजे? तुमच्याच कास्टमध्ये पाहिजेत का आमच्या अदर कास्टमध्ये कास्टमध्ये असेल चाल? तर उत्तम, किंवा मग काहीतरी प्लस मायनस करावं लागेल मॅडम आता. अच्छा, म्हणजे मग तुम्हाला अदर कास्टमध्ये पण फक्त चालेल? आम्हाला मुलगी म्हणजे गृहिणी म्हणून पाहिजे. अच्छा, तर मग म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे? आम्ही राजपूत आहे. खानदेशी राजपूत. खानदेशी राजपूत. मग तुम्हाला राजपूतच समाजाची मुलगी हो. पाहिजे. जर राजपूत नाही बी नसले बी तर अदर कास्टमध्ये पण चालेल, तुम्हाला चालेल. योग्य असले चालते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त वय वगैरे व्यवस्थित पाहिजे. हां, तर मुलाचा 96चा जन्म आहे तर त्या हो. वयानुसारच मुलगी पाहिजे. चालेल. तुम्हाला तुमचा मुलगा काय करतो? माझा मुलगा आता याच्यामध्ये सेफ्टी ऑफिसरमध्ये. अच्छा. सेफ्टी ऑफिसरची त्याला आताच न्यू जॉईनिंग झालेली आहे त्याची 1 अच्छा. जानेवारीला. हां हां, आणि आम्हाला पण कास्टमध्येच पाहिजे शक्यतो. तुम्हाला शक्यतो कास्टमध्येच पाहिजे. तुम्ही म्हणजे दोघी बहिणी हो तुम्ही? हो, दोघी बहिणी. तर मग तुम्हाला कास्टमध्येच पाहिजे. अदर कास्टमध्ये जर एखादी योग्य वाटली तर हो, योग्य वाटली तर चालेल ना त्याच्यात. चालेल, काही प्रॉब्लेम नाही काही ना? प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही कुठं राहता? आम्ही इथेच राहतो संभाजीनगरला, जयभवानी नगरमध्ये राहतो. अच्छा, तर मग तुम्हाला म्हणजे शेती वगैरे आहे का हो गावाकडे? हो, शेती वगैरे आहे ना. कोणतं गाव आहे तुमचं? आमचं धुळे. धुळे. धुळेजवळ. मोगन म्हणून गाव आहे. तिथे अच्छा. आहे. आम्हाला पण 7 ते 8 एकर जमीन आहे. हां हां, मग तुम्हाला इथं घर तुमचं स्वतःचं तिथे आहे? हो, 3 मजली घर आहे, आमचं स्वतःचं घर आहे. अच्छा, हां. मग मिस्टर मुलगा बाहेर एकलाच आहे का आणखीन मुलं? नाही, 2 मुलं आहे आणि 1 मुलगी आहे. मुलगीचं लग्न झालेलं आहे. मुलीचं लग्न झालं, 2 मुलं आहेत. तर ह्यो मोठा आहे छोटा आहे? मोठा आहे हा मुलगा. आणि छोटा काय करतो मग? छोटा तो आताच लागला, कंपनीमध्ये जॉब करतोय ड्रायव्हर. तो पण कंपनीमध्ये जॉब करतो. आणि त्याचे वडील काय करतात? आणि ते ड्रायव्हिंग करतात. अच्छा, तुम्ही काय करता मग? मी सध्या आता घरीच आहे. अच्छा, पहिले काही जॉब करत हो होता हो, का? जॉब करत होती, स्कूलमध्ये करत होती. आणि आता अच्छा. सध्याला घरीच आहे. आता सध्या घरी आहे. हो. तर मग तुम्हाला म्हणजे मुलगी कशी पाहिजे? मुलगी चांगली पाहिजे, सुसंस्कारी. अच्छा. हां, गृहिणी म्हणूनच पाहिजे. अच्छा, हो. तर चालेल. तुम्ही यांच्यासोबत तुम्ही दोघी बहिणी आहे, दोघी आल्या, तर मग तुम्हाला कसं वाटलं आपलं ऑफिस बघून सनी? छान वाटलं तुमचं ऑफिस. कसं वाटतंय आपलं ऑफिसचं काम वगैरे? आपलं कसं काही Confidence वाटतोय बा. काही फसवा फसवी वाटते की इथं तुम्हाला काही? नाही, तसं नाही. काही वाटत नाहीये. चालेल, आहे ना आपलं ऑफिस इथं? हो. तुम्हाला कोणी सांगितलं मग तुम्ही कसं आलं इथं? आम्ही युट्यूबच्या माध्यमातून तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले. यूट्यूबच्या माध्यमातूनच तुम्ही इथं आला? लेडीज कसं आहे मॅडम, मन मोकळं बोलू शकते त्याच्या. बरोबर. तुमच्यापर्यंत आलो. बरोबर, चालेल. तर मी सर्वांना असंच सांगते का माझ्या ऑफिसला या, ऑफिस बघा, चौकशी करा. तर सगळं काही व्यवस्थित आहे, लिगली सगळं काही प्रॉब्लेम. सगळं लिगली ना? हो. काहीच काही प्रॉब्लेम नाही, वाटत नाही. इथं काही फसवाफसवी नाही. काहीच नाही. एजंट लोकांसारखं आपलं नाही. काहीच नाही. तर माझ्याकडं मी लोकांना सगळ्यांना सांगते, तुम्ही विचार करा, मी सकाळी 8 ते संध्याकाळी 8चा टायमिंग दिलेला आहे. तरी पण लोक मला म्हणजे रात्री 12ला, 1ला, 2ला, 3ला कधी बी कॉल करतात. मग तुम्हाला कसं वाटतं? हे योग्य वाटतंय का? नाही नाही मॅडम, मी ऐकलं दिलेलं आहे बरं, तरी आता सुद्धा तुम्ही स्वतः लेडीज भेटायला असून सुद्धा तुम्ही मला कॉल स्वतःला भेटायला. एक call भेटायला सुद्धा केला स्वतःला नाही आले, मॅडम. स्वतः भेटायला आले. हो. मग मी असं म्हणजे कारण की मी सगळ्यांना सांगते, माझं मी एवढं जीव तोडून सांगते, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते का तुम्ही विचार करा, सकाळी 8 ते संध्याकाळी 8चा टायमिंग दिलेला आहे. ह्या वेळामध्ये तुम्ही कधी पण कॉल करू सेवा शकता. मॅडम, तरी भरपूर आहे ना मग. मग तेच आता लोकांना एवढं समजायला पाहिजे ना. पाहिजे, खरं आहे. तर चालेल, आपण
धन्यवाद ताई. ओके चालेल. धन्यवाद. चालेल, ओके. या ताईचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही त्यांच्या सोबतसुद्धा संपर्क करू शकता. ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 70 30 48 30 81. तर आणि ह्या ताईचा तुम्ही तुमचा पण नंबर सांगू हो, शकता. 70 57 61 64 83. तर तुम्हाला यांचा परिचय जर आवडला असेल तर तुम्ही प्रत्यक्ष यांना कॉल करून विचारू शकता. त्याचबरोबर आपला संपर्क नंबर आहे 88 0 63 90 616. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.